राम राम मंडळी, मराठी किड्यामध्ये स्वागत. मित्रांनो, आज आम्ही एका वेगळ्या विषयासाठी बाहेर पडलेलो आहोत. आजकाल काय आलंय की खूप जण ट्रेकिंगला वगैरे जातात, एक फॅड वाढत चाललंय हळूहळू. आणि महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत, त्या किल्ल्यांवर ट्रेक करत करत जातात, मजा करतात, धमाल करतात. नक्की आजकालची पिढी किल्ल्यांवर जाऊन करते तरी काय? चला बघूयात. ट्रेक वगैरे करतात? हो, कधीतरी करतो. कधीतरी करतो. नाही करतो, म्हणजे वीकेंड्सला वगैरे जात असतो आम्ही लोक. हो जातो. हो, जातो ना. हो जातो. मी तर बरेचदा गेलोय आणि बरेच ट्रेक केले पण आहेत. काय काय टाइमपास करता किल्ल्यांवर गेलं? किल्ल्यांवर गेल्यावर तिथल्या ऐतिहासिक वस्तू पाहतो, म्हणजे जे मित्रांबरोबर मजा करता येईल ती मजा, म्हणजे खाणं पिणं. ट्रेकिंगला जायचं म्हणजे एकदम मस्ती धमाल ह्याच्यासाठी बस. फोटो काढणे, फिरणे आणि नेचर बघणे. फायर बॉन फायर वगैरे असतं, मग खूप गेम्स वगैरे खेळतो आणि ऍक्च्युली वी आर फ्री टू गो एनीवेअर, तसं असतं. आणि धमाल मस्ती टाइमपास तर हा मेन मोठो असतो ट्रेकच्या मागचा, आणि थोडंफार फिटनेस. मग आम्ही वरती जाऊन रात्री डिनर करतो, स्वतः स्वयंपाक बनवून, आणि कॅम्प फायर लावतो, गाणं गातो. जस्ट एकमेकांना चिडवणे, याच्या त्याच्या नावावरून, याची गर्लफ्रेंड त्याची गर्लफ्रेंड, याचा बॉयफ्रेंड त्याचा बॉयफ्रेंड. सेल्फी काढते आणि असं रेग्युलर लाईफ मधून थोडासा फ्री टाइम म्हणून जाते वरती फिरायला वगैरे. फालतूगिरी म्हणजे हेच ना, की सगळीकडे जायचं, मोठमोठ्याने गाणी गायची, कोणीतरी आपल्यातल्याच लोकांना चिडवायचं वगैरे. ते तर नेहमीच आहे. माझी फ्रेंड पाठीमागं होती, आम्ही दोघं सोबत येत होतो खाली, आणि मी थोडासा स्लिप झालो होतो, आणि स्लिप झाल्यानंतर ना मी असं थोडासा पुढे आलो, आणि ती गाणं म्हणत होती की बस के राहणारे बाबा, बस के राहणारे बाबा. आणि असा स्लोप होता आणि तिथे थोडेसे छोटे छोटे खडे होते, आणि ती गाणं म्हणत होती म्हणून मी तिच्याकडे पाठीमाग वळून पाहिलं, आणि ती जशी स्लिप झाली ना, ती पूर्ण घसर पूर्ण माझ्या अंगावर त्याचा. म्हणलं मला एक घेऊन गोळा करते हे. म्हणलं सिंहगडावरती वरती एक असं छोटा तळ टाईप आहे, तिथे आम्ही एका फ्रेंडला फेकून दिलेलं. मी शेवाळा असलेल्या पाण्यात पोहलो होतो. तू म्हणतेस की मी सुधागडला गेले. सुधागड मधली कोणती 5 ठिकाणं किंवा तिकडचा एखादा इतिहास सांगू शकशील? नाही, एवढं नाही, काही इतिहास वगैरे काही माहिती नाहीये. आम्ही मज्जा करायसाठी गेलतो, नाईट ट्रेक होती म्हणूनच गेलतो. एक देवीचं मंदिर आहे, आणि एक ते जागा माहित नाही ना. रायगडचं सगळ्यात पहिल्यांदा गेल्यानंतर महादरवाजा, त्याच्यानंतर शिरकाई देवीचं मंदिर, त्याच्यानंतर होळीचा माळ, नंतर जगदीश्वराचं मंदिर, नंतर राजदरबार झाल्यानंतर राणीचे महाल, आणि एवढंच. एक कडा आठवत नाही मला. ऐतिहासिक घटना अशी नाही माहिती मला. रायगडचा जो ते शिवाजींचं काय समाधी नाही, ते राज्य महाल त्यांचा. तिकडे इतिहास तर आठवत नाही मला. आता एवढं आठवत तर नाही मला, बिकॉज मी खूप वर्षाखाली गेलो होतो. मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला किल्ल्यावर काय काय जाऊन मजा करता हे विचारलं तेव्हा तुम्ही अनेक उत्तरं दिलीत, पण जेव्हा मी इतिहास किंवा त्यातली ठिकाणं विचारली तेव्हा थोडी काचकूच झाली. म्हणजे तिघांपैकी एकाला फार छान सांगता आलं, पण आपल्या दोघांना, कदाचित मी तुमच्या जागी असतो मी नसतो सांगू शकलो. तर काय वाटतं, सध्याची परिस्थिती बघता किल्ले म्हणजे महाराष्ट्रातली स्मारकं आहेत, आणि महाराष्ट्र उद्या त्याच गोष्टींमुळे ओळखला जाणार आहे. तो एक इतिहास आहे आपला. अनेक जण ट्रेक करण्यासाठी जातात, काही काही जण मॉर्निंग वॉकला जातात, काही काही जण तर लिटरली निर्लज्ज चाळे करण्याचं ठिकाण झालंय काही जणांसाठी, तर काही जण दारूही पिण्यासाठी जातात. ना की आपण याला विरोध करतो किंवा त्यांना थांबवतो, कधी आपण चालू ठेवतो, आपण चांगलं असा आपण विचार करतो. पण ह्यामुळे ते आपलं एक स्मारक आहे वीर योद्ध्यांचं, तर इतिहास आणि त्यांना आपण विसरत चाललो असं वाटतं. नक्कीच. मला तर असं मत आहे की प्रत्येकाने ऐतिहासिक स्थळी जाऊन व्हिजिट दिली पाहिजे, गडकोट मोहीम राबवली पाहिजे, जेणेकरून की आता बघताय की आता नवीन पिढ्याचा सगळ्यांचा इतिहास विसरत निघालाय, तो पुन्हा जागवला पाहिजे. जाऊन तिथं जाऊन जिथं काय गडकोट मोहीम घेऊन सगळे तिथं सुधारणा केल्या पाहिजेत, किल्ल्याची काय पडझड वगैरे झाली असेल त्याची. नाही, ऍक्च्युली जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक गडाचं महत्व काय, तिथे घडलं काय नेमकं. मला असं वाटतं की तिथे एक गाईड म्हणून असायला पाहिजे प्रत्येक किल्ल्यावर, जो सांगेल. बस एवढंच, म्हणजे लोकांनाही कळेल की काय आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे कसं, आपण जर असं माहिती वगैरे काढून जर किल्ल्यावर गेलो तर आपलं एक इंटेन्शन चेंज होईल तिथं गेल्याच्या नंतरचं. मग आपण ज्या उद्देशाने तिथं जातो मजा करायला वगैरे, तर आपल्या मनामध्ये आदराची एक नवीन भावना निर्माण होईल, आणि एक छान असं आपल्याला वाटेल थोडंसं. सरळ तिथे रूल्स करावे, म्हणजे रूल्स करून लोक तिथे अशी नेमून ठेवायला पाहिजे की नाही असं केलंच नाही पाहिजे, आणि जे करेल त्याला तिथल्या तिथे शिक्षा काहीतरी व्हायला पाहिजे.
नाही ऍक्च्युली हिस्ट्री आपल्याला माहिती असावी आहे हे असं मला वाटतंय आणि आपण इंटरेस्ट घेत नाहीये आजकल लाइफस्टाइल ही ऐसी हो गई है कि बस मस्ती करो मौज करो फॉर द टाइम बिंग एंड देन खत्म करो ऐसा हो गया. मित्रांनो तुम्ही बघितलं ना आजकालचे किल्ले म्हणजे पिकनिक स्पॉट ट्रेकिंग स्पॉट काही काही जणांसाठी मॉर्निंग वॉक साठीची जागा झाली आहे किंवा काही काही जणांसाठी तर खरंच सेल्फी स्पॉट किंवा निर्लज्ज चाळे करण्याचं ठिकाण झालंय. भिंती रंगवतात काय 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 करतात. असो मला शाळा शिकवायची नाहीये पण हाच इतिहास आपण पुढे पास ऑन करणार आहोत तर ह्या गोष्टीचं नक्की भान ठेवत की पुढच्या वेळेला जेव्हा आपण किल्ल्यावर जाऊ तेव्हा त्या किल्ल्याचा इतिहास नक्की जाणून घेऊ आणि हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि गौरवाने नंतर आपण सांगू शकू की हा आहे आमच्या महाराष्ट्राचा इतिहास. आमच्या चॅनलला लाईक करणं सबस्क्राईब करणं आणि शेअर करणं विसरू नका आणि आपले किल्ले असेच अबाधित राहतील यासाठी स्वतःपासून प्रयत्न करा.